रामकृष्ण हरी मंडळी, आजचा आपला मुक्काम आहे कोलशेतला. कोलशेतच लोढा आमारा कॉम्प्लेक्समध्येच फुल्ली फर्निश आणि खूप डेकोरेटिव्ह आणि खूप चांगल्या पद्धतीचा एक फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट असणार आहे 670 कार्पेट आणि हायर फ्लोअरला असणारा हा एक फ्लॅट असणार आहे, ज्याची जर आपण बघितलं एंट्री जी असणार आहे बाहेर पडताना तुम्हाला नॉर्थ ईस्ट असणारा हा फ्लॅट असणार आहे. एंट्री खूप सुंदर आणि खूप चांगली नॉर्थ ईस्टची एंट्री आहे आणि ज्यावेळेला आपण बाहेर म्हणजे घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला तुमचे नॉर्थ ईस्ट आहे आणि ह्या मालकांनी ह्या आपल्या घराच्याच पुढे एवढं मोठं शूरॅक बनवलेलं आहे, जे तुमचं शूरॅक असणार आहे. ज्यावेळेला आपण असे एंट्री करणार त्यावेळेला त्यांनी इथे ह्याचं सेफ्टी डोअर पण खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीनं डेकोरेटिव्ह करून बनवलेलं आहे. अधिक घरात घुसल्यानंतर इथे पण परत स्टोरेजसाठी प्रचंड अशी जागा ह्या घरामध्ये दिलेली आहे. खर्च त्यांनी केलेला आहे, वरती फॉल सिलिंगचं वगैरे सगळं काम केलेलं आहे. आणि आता आपला दरवाजा बंद होतो. बंद झाल्यानंतर ज्यावेळेला आपली एंट्री येते त्यावेळेला इमिडिएटली तुम्ही हे किचन बंद करण्यासाठी पण त्यांनी असा एक स्लायडिंग डोअर बनवलेला आहे. हा स्लायडिंग डोअर तुमच्या साईडला होईल, म्हणजे किचन बंद जरा किचनचं काम संपल्यानंतर तुम्ही याला स्लायडिंगनं बंद करू शकता. जर तुम्ही किचन बघितलं आणि किंवा इथल्याला चिमणी वगैरे जर बघितलं तर हे सगळं नवीन आहे, म्हणजे असं जुनं वगैरे आहे. तुम्ही बघू शकता याचा स्टॅम्प आहे तसाच राहिलेला आहे आणि हे जे फर्निचर आहे बिलकुल यूज केलेलं नाही आहे. हे मालक कधीतरी विकेंड होम टाईप आलेत आणि त्याच्यानंतर ते इथून निघून गेलेले आहेत. गॅसची पाईपलाईन तुमची आलेली आहे. अधिक ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तर इथे त्यांनी स्टोरेजसाठी परत खालच्या साईडला इथे डिशवॉशर सेट करून ठेवलेला आहे. वरती परत स्टोरेज दिलेला आहे, म्हणजे इथं इन्व्हर्टर वगैरे त्यांनी ते सगळं सेट करून ठेवलं आहे. अधिक ह्या साईडला जर आपण आलो तर इथे परत तुमचं मायक्रोवेव्ह किंवा स्टोरेज रूमसाठी तुम्हाला ह्या साईडला पण तुमचं स्टोरेज डाळी हे सगळ्या गोष्टी ह्या साईडला तुमच्या राहू शकतात. जर तुम्ही फ्रीज जरी बघितलं तर हे बी नवीन अनयूज अनटच LGचं फ्रीज आहे, जे डबल डोअरचं असणार आहे. अशा पद्धतीचा हा किचन यांनी सजवलेला आहे. आणि ज्यावेळेला आपण किचनच्या बाहेर येऊ तर त्यावेळेला तुमचा असा हॉल आहे. तर हॉलमध्ये तुम्ही बघू शकता एक सोफा, हे दोन मस्त टिपॉय ठेवलेले आहे, डायनिंग सेट आहे, TV आहे, TV युनिट सेट केले, वरती हिताचीची AC आहे. पुढे जर तुम्ही बघितलं कोकरी ठेवण्यासाठी तुमचे भांडे वगैरे सगळे ठेवण्यासाठी, ग्लास वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी एक त्या पद्धतीनं पण तिथे दिलेलं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ह्या साईडला तुमच्या फ्लॅटमध्ये हॉलमध्ये असणार आहात तर त्यावेळेला हॉलच्या समोर तुम्हाला एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग दिसते, जी त्याचं अंतर जे आहे ते ॲज कम्पेअर टू बाकी बिल्डिंगपेक्षा खूप लांब आहे आणि मधला हा जो पॅच आहे हा तुम्हाला मोकळा नक्कीच मिळू शकतो. तर असं हे कॉम्प्लेक्स आहे. ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्समध्ये जर बघितलं, कॉम्प्लेक्समध्ये तुमचं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ॲम्युनिटीज ह्या कॉम्प्लेक्समध्ये 100% आहेत. जबकी ॲम्युनिटीजसाठी लोढा आमारा हे तुमचं असणारं फेमस कॉम्प्लेक्स आहे तसं जर बघितलं तर. आता ह्याचा जो कार्पेट आहे साधारणतः 670 कार्पेटचं घर तुम्हाला हे मिळणार आहे. अनयूज अनटच फ्लॅट असणार आहे. झुम्मर वगैरे सगळं त्यांनी फॅन त्या सगळ्या गोष्टी इथं पद्धतशीरपणे सेट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही पहिल्या बेडरूममध्ये आलात तर पहिल्या बेडरूमला त्यांनी असं वॉलड्रॉप पद्धतशीर आणि खूप सुंदर सिस्टममध्ये ते सेट केलेलं आहे, ब्रँड न्यू अनयूज अनटच. आणि हा बेड पण बघू शकता, बेडवरती गादी ह्या त्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. आणि परत इथे तुमची एक हिताचीची AC असणार आहे आणि ह्या साईडला परत छोटंसं जे वॉलड्रॉप आहे इकडे पण सेट करून ठेवलेलं आहे, ज्या की ते पण बऱ्यापैकी मोठं आहे, म्हणजे असं छोटं आहे वगैरे काही नाही, मोठं असं हे वॉलड्रॉप तुम्हाला ह्या साईडला मिळतं. अशा पद्धतीचा खूप सुंदर आणि खूप चांगल्या डेकोरेट. आणि ह्या साईडला जर बघितलं तुम्ही इथं बघा अशी काच लावलेली आहे तुमची. तर अशा पद्धतीचं खूप सुंदर, कारण बिल्डरनी दिलेल्यापैकी ह्याच्या त्यांनी मला जास्त सामान काही ठेवलेलं नाही, त्यांनी सगळं नवीन तयार करून घेतलेलं आहे. आणि मग आपलं तुमचं हे येतं कॉमन वॉशरूम. हे कॉमन वॉशरूम पण तुम्ही बघू शकता, मोठं आणि चांगलं आहे. कधीतरी आठवड्यातनं महिन्यातनं इथे हे मालक येऊन राहायचे, त्याच्या व्यतिरिक्त काही राहिलेले नाही इथं. आणि हे त्याचं असणारं ड्राय स्पेस आहे. ड्राय स्पेस पण चांगला मोठा आहे, तिथं वॉशिंग मशीन वगैरे सेट करून ठेवलेले आहे. तर हा लोढा आमाराचा असा फुल्ली फर्निश फ्लॅट खूप चांगला आहे. आणि त्याच्यानंतर हे तुमचं मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर हे बघा, हे अनयूज अनटच असं प्रॉपर परत जसं त्या बेडरूममध्ये आपण बघितलं तसंच एक मोठं वॉलड्रॉप त्यांनी इथं बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वॉलड्रॉपच्या शेजारी जर बघितलं तर तुमचं इथे बाथरूम असणार आहे. बाथरूम पण प्रशस्त आहे. तुम्ही ह्या साईडला जरी आलात आतमध्ये येऊन जर बघितलं तर इथं बाथरूममध्ये पण त्यांनी ह्या साईडला असं स्टोरेजसाठी बनवलेलं आहे. हे स्टोरेज पण बऱ्यापैकी असं मोठं स्टोरेज बनवलेलं आहे. इथं तुम्ही तुमचे ब्रश, कोलगेट, साबण वगैरे ते सगळ्या गोष्टी असतील त्या ठेवू शकता. अधिक ह्या साईडला पण त्यांनी ह्या वरती पण एकदा बाथरूममध्ये पण बऱ्यापैकी मोठं चांगलं
स्टोरेज बनवून ठेवलेलं आहे. तर ह्या पद्धतीचं असं चांगलं इथं ह्या घरात यायचं, फक्त कपडे घेऊन यायचे आणि राहायला पैसे द्यायचे, कपडे घ्यायचे, कपडे द्यायचे आणि राहायला यायचं, अशा पद्धतीचं हे आहे. परत समजा इथे जर तुम्ही बघितलं, इथं तुम्हाला अभ्यास जरी करायचा असला किंवा काय तुमचं कॉम्प्युटर ठेवून काम करायचं म्हटलं तरी तुम्हाला इथे त्यांनी हे बनवलेलं आहे. अधिक ह्या साईडला जर व्ह्यू बघितला तर तोच अंडर कन्स्ट्रक्शनच्या दुसऱ्या बिल्डिंगचा व्ह्यू आहे, पण तो आहे तुम्हाला इकडे व्ह्यू पण प्रॉपरली दिसतो आणि सुंदर व्ह्यू दिसतो. तर अशा पद्धतीचा हा ॲक्च्युली फ्लॅट आहे. आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर ह्याच्यात पण परत त्यांनी हे इथं वॉर्डरोब वगैरे पण चांगलं सुसज्ज आणि मोठं असं सगळं. इथे पण हिताचीचा AC आहे आणि टेबल आहे. बेड जर बघितलं तर बेडही खूप सुंदर, गाद्या वगैरे हे सगळं जे आहे ना ॲज इट इज आपल्याला मिळणार आहे. ह्या मालकांचं जे म्हणणं आहे ते आपल्याला आहे असंच विकायचं आहे, फुल्ली फर्निश करूनच विकायचं आहे. त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला होता, त्याच्यात इंटेरियर डेकोरेशन फुल फर्निश करून त्यांना आता तो सेल करायचा आहे. त्याच्यासाठी ह्या सेलच्या किमतीसाठी त्यांनी जी किंमत त्याच्यात ठेवलेली आहे 1,35,00,000 ही फ्लॅटची कॉस्ट असणार आहे. त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन याच्यात प्लस होणार आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे, हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. तसं बघितलं 30 माळ्याची बिल्डिंग आहे, आपण बऱ्यापैकी उंच म्हणजे हायर फ्लोअरलाच आहोत. तर अशा पद्धतीचा स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ॲम्युनिटीजला फेमस असणारं हे लोढा कॉम्प्लेक्स आहे. हा जर फ्लॅट तुम्हाला आवडला असेल व्हिडिओवरती, बाबा नाही ठीक आहे आता आपल्याला हे झंझट नको आहे कामगारांची, हे ते फुल्ली फर्निश आहेत, आपल्याला घ्यायचं आहे, बघितला आवडला तर तुम्हाला जर बघायचं असेल तर मी याची चावी आपल्याकडे पडलेली आहे. मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो. माझे फ्लॅट तुम्हाला कसे वाटत आहेत? काहींचं म्हणणं आहे की 2 BHK तुम्ही छोटेवाले दाखवत नाहीत. आता मी भविष्यात छोटेवाले फ्लॅट पण दाखवण्याचा 100% पण प्रयत्न करतो. पण आपले छोटेवाले फ्लॅट किंवा छोटे बजेटचे फ्लॅट हे घोडबंदर साईडला असणार आहेत. तर मी आता घोडबंदर साईडला पण निघतो आहे. पण तुम्ही जर थोडा मला सपोर्ट केला, जास्तीत जास्त लोकांनी बघितले, मला सबस्क्राईब वगैरे केलं तर मग माझा पण उत्साह वाढेल. मी अजून चांगलं करत राहीन. ठाण्यातलं एकही फ्लॅट सोडणार नाही ह्याची मी तुम्हाला शाश्वती देऊ शकतो. त्याच्यामुळे तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.